हाय हॅलो नमस्कार. परत एकदा एका नवीन व्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारं स्वागत. सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही चालू गणपतीच्या दर्शनाला. आमच्या घरापासून थोडंच अंतरावर एक नवगण राजुरी म्हणून गावाचं नाव आहे. तिथं खूप प्रसिद्ध गणपती नवगण राजुरीचा गणपती आहे. तिथं आम्ही दर्शनाला चाललो आहे. सगळेच चाललो आहे आम्ही घरातले, म्हणजे बायका, सगळ्याच घरातल्या बायका चालवत आणि चिल्लर पार्टी पण. गावाकडं थोडं थोडं पाऊस चालू आहे. पावसाचं वातावरण आहे आणि वातावरण एवढं छान झालं आहे, गार. तुम्ही बघू शकता, इतकं छान वाटतं आहे. थंडी पण वाजते, पण ठीक आहे. तरी पण वातावरण फार छान वाटत होतं. आणि आज चतुर्थी, तर म्हटलं चला मग सगळेच घरातले पण तसेच बसून होते. म्हटलं घरातले आपण सगळेजण मग दर्शनाला जाऊया. हा घरच्यांनीच प्लॅन केला. आम्हाला तर नंतर समजलं की जायचं दर्शनाला म्हणून. आणि बाळाला पण आणखी गणपतीच्या दर्शनाला नेलं नव्हतं, तर आम्ही सोबत चाललो सगळेजण. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर पोहोचलो आहे आम्ही, म्हणजे जास्त अंतर नाही आहे आमच्या घरापासून. लय 5 ते 10 मिनटं लागत असते. 10 मिनटं पण खूप झाली जायला, खूप जवळ आहे. आणि निघालो आहे आता. इथं थोडंसं आम्ही काय करतो, नारळ आणि आम्ही पानफुल तर घरूनच घेऊन चाललो आहे. त्यामुळे आम्हाला फक्त नारळ, पेढा एवढंच घ्यायचं होतं. ते तर आम्ही पुढं घेतो आहे. इथं चर्चा चालू आहे काहीतरी. त्या मावशींकडं सुट्टे पैसे नाही आहेत, त्याच्यामुळं आम्ही इथून पुढं जातो आहे. नारळ घेऊन जातो आहे आणि वापस आल्यावर त्यांना पैसे देतो आहे. आणि या ज्या साईडला दिसत आहेत ह्या मोठी नथ नाका, त्या आमच्या आजसासू यांची आजी. इथे आमच्या सासूबाई गेल्यात. नारळ फोडायचं तिथं आहे, तर तिथं नारळ फोडायचं आणि आतनं जायचं. सगळ्या चपला वगैरे सगळं बाहेर सोडून जावं लागतं. मंदिरात जायचं म्हटलं चप्पल बाहेर सोडावीच लागते, साहजिकच आहे कुठं पण. आणि मंदिर एवढं सुंदर, एवढं स्वच्छ असते कंटिन्यू, बरं का, कंटिन्यू इतकं स्वच्छता असते इथं. कंटिन्यू तिथं झाडं, त्या ज्या स्वच्छता करणाऱ्या महिला आहेत त्या कंटिन्यू स्वच्छ करत राहतात. गर्दी पण होती, बऱ्यापैकी गर्दी होती. चतुर्थी असून पण एवढी जास्त गर्दी नव्हती. मला असं वाटतं पाऊस पण येत होता, त्यामुळे जरा थोडंसं पाऊस जसा म्हणजे उघडेल तसे लोक येत होते. मंदिरात पोहोचलो आणि मंदिर एवढं सुंदर दिसत होतं. ते झुंबर वगैरे इतके छान. त्या झुंबरला त्याला बाळ वरतीच वर कंटिन्यू तो वरच बघत होता. त्याला असं वाटतं, म्हणजे त्याला नवीन वाटत होतं. मंदिरामध्ये मी त्याला पहिल्यांदाच घेऊन गेले होते, तर त्याला असं लाईटिंग वगैरे, आणि तो कसं प्रत्येक चमकणाऱ्या गोष्टीकडं किंवा एखादी नवीन गोष्ट बघितली तर तो त्याच्याकडे लगेच अट्रॅक्शन होतं त्याचं. म्हणजे तो लगेच तिकडं त्याचं लक्ष जातं. तर तो त्या झुंबरकडं वगैरे असं बघत होता. त्याचं प्रत्येक गोष्टीकडं तो लक्ष देतो. म्हणजे इव्हन मी आता बघा, तिथं मी पानफुल व्हायचं आहे मला, ते हारळ वगैरे, तर तो लगेच घ्यायचं, तो त्याच्याकडे बघणार, काय करते ती बघणार. हे सगळ्या गोष्टींचं तो निरीक्षण करतो. आता तुम्ही म्हणाल की हा लहान आहे, यांना आताच काय कळलं की तो निरीक्षण करतो वगैरे वगैरे, पण खरंच करतो तो. नवीन व्यक्ती जरी आली, जर त्याला घेतलं तर तो नक्की त्या माणसाचं निरीक्षण करतो, त्याच्याकडे बघतो. जे घरातले आहेत त्यांच्याकडे, मी पाठीमागच्या व्लॉगमध्ये पण सांगितले. आणि हा जो आहे तो आमचा वेदू, आमच्या नणंदबाईंचा मुलगा. याच्यापेक्षा म्हणजे माझ्या बाळापेक्षा 4-4.5 महिन्यांनी मोठा. त्याचं लक्ष बघा, किती लक्ष देतोय तो. आता तो माझ्या काकीला बसलाय म्हणजे तो लक्षच देणार, ते पण आहे, पण तो देत राहतो लक्ष. तिथं गणपतीचे वाहक उंदीर मामा किती सुंदर आहे बघा. आणि ते बघा पाठीमागं स्वच्छता कंटिन्यू चालूच आहे त्यांची. मंदिर खूप स्वच्छ, सुंदर, प्रसन्न वाटतं खूप तिथं गेल्यावर. चला, गणपतीचं दर्शन झालं. प्रदक्षिणा घालायची. याचं लक्ष नाही झुंबरकडंच, वरतीच काय चमकतंय.
प्रदक्षिणा घालायची. चारी बाजूला म्हणजे चारी कोपरा. आता समोरून या साईडला पण त्यांचं म्हणजे गणपतीचं दर्शन होते, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता समोर म्हणजे चारी बाजून दर्शन होते. काही दिलं की त्याला वाटतं लगेच खावा. झालं, फायनली दर्शन झालं पूर्ण. गणपती बाप्पा मोरया. मंदिरामध्ये खराब काय होऊ नये म्हणजे पावसाचे दिवस आहे, चिडचिड होऊ नये, किंवा त्यांचं रेग्युलरचं असेल बाबा की उदबत्ती लावायचं वेगळीकडे, नारळ फोडायचं वेगळीकडे, तर आता इथं उदबत्ती लावून घेतोय. म्हणजे किती छान आहे बघा ना. त्यानंतर इथं आम्ही दर्शन घेतलं पूर्ण आणि आम्ही चौघीच्या चौघी पण येऊन इथं बसलो आणि कुंकीनाथ हळद कुंकू लावलं. हे नुसतं तोंडाकडे बघत होते. यांना बी आम्ही कुंकू लावलं छोट्या चिल्लर पार्टीला पण. त्याला खायला पेढा देणे आजी, तर तो कसा करतोय बघा. पेढा खायचा आहे, काही पण जे दिसेल, जे काय खायचं असेल तर त्याला खायचं असतंय पहिलं. तसं त्याला अजून काय वरचं चारत नाही आहे मी. आजी काय ऐकत नाही त्याची. आता हे जरा थोडेसे चक्कर मारून येते वेदू. वेदू आलाय चालून. आता आमच्यावर ह्यांना पण जायचं चालायला. चालायला येत नाही पण चालायची लय हौस. आता बघा किती छान पाऊल टाकतोय तो. शायनिंगमध्ये कसं चालायचं हे. अजून तर काही पाय चालता येत नाही पण चालायचं आहे. हसायचं आहे बरं. फायनली गणपती बाप्पाचं दर्शन झालं. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही घरी पण आलो रिक्षातून आणि त्यावेळेस पाऊस पण बंद होता, त्यामुळं खूप छान दर्शन झालं. रस्त्याचं काम चालू आहे सध्या. आमच्या घरासमोरचा रस्ता जो आहे तो तुम्हाला दिसतोय, तो रस्त्याचं काम चालू आहे. एका साईडचं काम झालं, एका साईडचं काम राहिले. पण पाऊस पडला त्यामुळे धूळ वगैरे काय, आणि रस्त्याच्या शेजारीच आमचं रस्त्याच्याकडलंच घर असल्यामुळे धूळ वगैरे खूप येते. पण सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे धूळ वगैरे येत नाही, त्यामुळे आम्ही सध्या सेफ आहेत. काही त्रास वगैरे धुळीचा होत नाही लेकरांना. सो चला आता काहीच नाही, आता जायचं मस्त
आराम करायचा. तर चला, व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा व्लॉग कसा वाटला ते. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.